हेलो साथियों, मित्र हो, भाई बहनों, मित्र हो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज महाराष्ट्राच्या शिक्षणाविषयी एक न्यूज मला मिळाली आहे, त्यावर मी बोलणार आहे. महाराष्ट्राचा जो शिक्षण विकास रेशो आहे तो काफी घटलेला आहे. या 10-15 वर्षात असे झालेलं आहे. शिक्षणामध्ये काफी अधोगती झालेली आहे. बघा एकतर नोकरीमध्ये बॅकलॉग भरत नाही आहेत हे लोक. शिक्षकांची बहुत सारी कमी आहे, मॅनपॉवर कमी आहे. आणि शिक्षणाशी रिलेटेड जे काही सामग्री आहे, उत्पादन आहे, ज्याची आवश्यकता आहे या शिक्षणाच्या मध्ये, त्याचा दर्जा उंचावण्यासाठी, तर त्यालासुद्धा म्हणजे हे लोक म्हणजे एवढ्या अधोगतीत गेलेलं आहे शिक्षण की विचारूच नका. केंद्रीय शिक्षा मंत्रालय जो परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 याच्या मताने जो महाराष्ट्रीय शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दुसऱ्या स्थानावरून एकदम घसरलेला आहे. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 ह्याच्या मते महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा हा दुसऱ्या स्थानावरून 7व्या स्थानावर गेलेला आहे. म्हणजे इतका घसरलेला आहे. बघा, मॅन पॉवरची कमी, येथील शिक्षणाच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग न भरणे याच्यामुळे शिक्षणावर फरक पडत आलेला आहे. आणि बऱ्याच शिक्षणामध्ये त्रुटी आहेत. त्या अजून शिक्षणामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत त्या कमी होत आहेत. आणि यामुळे शिक्षणाचा एकूणच दर्जा निम्न स्तरावर पोहोचलेला आहे. ग्रामीणच नाही, शिक्षणामध्ये अधोगती होण्यामध्ये शहरी लेवलला अशाच प्रकारची हे अधोगती झालेली आहे. तर आपलं काय मत आहे या गोष्टीवर जरूर कळवा. शिक्षणामध्ये एवढी अधोगती होण्याचे कारण काय आहे? 60 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून, पण एवढी अधोगती नाही झाली. आणि कोणाकोणाला दोष देत बसावं, पण ते केंद्रीय शिक्षा मंत्रालय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स यांचं मत आहे की दुसऱ्या स्थानावरून 7व्या स्थानावर गेलेलं आहे. एवढं म्हणजे खराब परिस्थिती या महाराष्ट्राची शिक्षणाविषयी करून ठेवली. प्रायव्हेटायझेशनमधून शिक्षक भरती करू, मग शिक्षणाचे अजून चांगल्या पद्धतीनं शिक्षण होईल, असं उलट्या पद्धतीचे हे कार्य आहेत. बरेच खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे. बघा, या शिक्षणासाठी खूपच आजपर्यंत देश गुलाम राहिला. कशामुळे? तर शिक्षणामध्ये प्रगती न झाल्यामुळे. आज बहुजनांचे लोक एक टाईमचं कमी खातील, परंतु शिक्षणासाठी तळमळीत आहेत. शिक्षण सगळ्यांनाच घेतलं पाहिजे असं त्यांचं सगळ्यांचंच मत परिवर्तन झालेलं आहे. आणि अशातच हे आपले राजकीय परिस्थिती अशा आहेत की आता शिक्षणालाच कमजोर केल्या जात आहे. आरोग्याचं तर सगळं नासधूसच झालेलं आहे. आरोग्यामध्ये काही गोष्टी आहेत म्हणा, मी मान्य करेन की आरोग्यामध्ये पण काही आहेत सरकारी योजना किंवा सरकारी हॉस्पिटल्स, त्यामध्ये जे आपली सेवा देतात. परंतु शिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी निरर्थक ठरत आहेत. कशामुळे? तर शिक्षक उच्च दर्जाचे शिक्षक न बनत गेल्यामुळे. तर उच्च दर्जाचे शिक्षक न शाळेला दिल्यामुळे किंवा शिक्षणात वेगवेगळ्या सुविधा न पुरवल्यामुळे. मित्र हो, अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ती अशी की गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे क्रांतिज्योती महात्मा फुले यांचं मत आहे. आणि त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीमाई यांनी आपल्या लेकरांप्रमाणे या बहुजनातल्या लोकांना शिक्षणाची प्रेरणा देण्याचे कार्य केले. मुलींना शिकू द्या, शाळेत पाठवा यासाठी स्वतः प्रयत्न केले.
स्वतः हाती पुस्तक आणि शिक्षणाचे कार्य घेऊन त्या शिकवत राहिल्या, तर त्या महापुरुषाची आठवण आपल्याला कुठंतरी करणे आवश्यक आहे. आपल्या बहुजनातल्या महापुरुष एवढे कार्य करून ठेवावे लागले, तेव्हा कुठे आपल्या ह्या समोरच्या पिढीला त्यांचे कार्य समजत आले आहे. त्याच्यामुळे आज शिक्षणासाठी बहुजन जागा होत आहे. परंतु शिक्षणामध्ये आज वेळ आलेली आहे की चांगल्या पद्धतीने अजून काही चांगल्या पद्धतीने करावे. आणि भारत देश यामध्ये शिक्षणामध्ये काही कमी नव्हता, पर ब्राह्मणवादी मनोवादी विचारांनी या बहुजनवादी लोकांना या संपूर्ण जंबूद्वीपाला घेरलं आणि कपटनीती, चालीनीती यांच्या दुष्ट प्रवृत्ती, लोभीपणामुळे हा देश वाया गेला. केवळ स्वार्थासाठी आणि मोजक्याच लोकांच्या मनोवृत्तीसाठी हा देशाच्या बहुसंख्य लोकांना डावपेचाने आणि अनितीने, अज्ञानाने ग्रस्त करण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या पुराणकथा, सर्व भ्रामक कथा, सर्व धर्मांधता माजविली. आणि यामुळे हा देश आपला अजूनही मागास राहिला, जातीजातीत विभागल्या गेल्यासारखा गेला आणि व्यवसायाचा, कर्माचा आणि सगळ्याच गोष्टींचा निवाडा घेण्याचे फक्त मोजक्याच लोकांना अधिकार आहेत, अशा पद्धतीची ही दुष्ट नीती करण्यात आली. तर अशी नीती अजून सामोर न होवो आणि लोकांचे, बहुजनांचे उद्धार होण्याचे मार्ग, त्यांना प्रकाश मिळण्याचे मार्ग त्यांना मिळोत, अशीच आपली इच्छा आहे मित्रहो. अजून एवढेच बोलतो, आपले शब्द इथं थांबवतो आणि व्हिडिओला विराम देतो. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपल्याच चॅनलला. तोपर्यंत जय भारत.